दुसरा परसागत काय काय नाव परसागत असते का तर प्रसागत राम नाव परशुराम म्हणायचं परशुराम परशुरामासारखं काय दिसत नाही परशुरामाला त्या गळ्यात सगळे कवड्याच्या मळांचं उडकं पाहिजे त्यावेळी देवाला ढकलली की बसला पारावर बरोबर का ग्रामपंचायतच्या लोकांची सुद्धा गटरीची मापं घेता येत नाही या देवाला घेता येतात का तर रोज संध्याकाळी 100 मिनिट ढकलली गटरीचं मापच घेत असतो बरोबर तर तशा प्रकारे परशुराम नाव आईचा पुत्र परशुराम पण त्या परशुरामान वडिलांची आज्ञा पाळलेली होती वडिलांची आज्ञा अशी होती की रेणुका मातेचं मुंडकं उडी म्हणून त्याला त्याच्या वडिलांनी सांगितलेलं होतं त्यावेळेला वडिलांच्या आज्ञेनुसार आईचं मुंडकं त्या परशुरामाला उडी द्यायला बाळा तुला जर तुझ्या वडिलांनी सांगितलं आईचं मुंडकं उडी म्हणून तरी उडीशील का म्हणजे काप म्हणून नाही बाबा म्हणते 100% नाही म्हणे आईला मारायचं नाही आणि असं लगीन झाल्या बायकून सांगितलं चौथ्या दिवशी झाल्या बायकूचं ऐकणार का आईचं ऐकणार आईचं तुम्ही पण ऐकशील आईचं जर ऐकलं असा पोटाचा अनुभव त्यामुळे तुझीच ऐकायचं पोर सांगते म्हणून आईचं ऐकायला जाशील ती बाई पोटाला घालायची हे एकटं नाचायला ना बाजू चुकलं तुझं बाळाई चुकलं तुझं बाळाई रडत दाई दाई ग रडत दाई दाई ग माझे आई